नमस्कार, लोकवाहिनी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। नागपूर आता दहशतीचा शहर म्हणून हळूहळू ओळखला जाणार, कारण नागपुरात होणारे गुन्हे वाढू लागले आहेत। नागपूरच्या पाचपावली क्षेत्रात कबाडीच्या दुकानात काम करणाऱ्या घनश्याम शाहूला कबाडीत आलेल्या सामानामध्ये वजन व पैसे लेनदेन कमी जास्त झाल्यामुळे आरोपी प्रदीप मरसकोल्हे याने मद्यपानाच्या अवस्थेत घनश्यामला चाकूने वार करून जखमी केले। या घटनेची माहिती होताच पाचपावली पोलिसांनी आरोपी प्रदीपला ताब्यात घेऊन जखमी घनश्यामला त्वरित उपचारासाठी पाठवले। या प्रकरणात पाचपावली पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। बरोबर आहे। घनश्याम साहू हा कबाडीच्या दुकानात काम करणार आहे, कबाडी गल्लीत। तसेच तो आरोपी प्रदीप मरसकोल्हे आहे, तो बाळाबापेठचा राहणार होता, सध्या राहायला गोरेवाडा एरियात गेला। तो पण इकडेच होता त्या दिवशी। कबाडीच्या मालाचा वजन आणि त्याचे पैसे लेनदेनाच्या कारणावरून दोघे जण नशेत होते। त्यांनी त्याच्याजवळ असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने त्यांनी मारलेले आहे। ते त्याच वेळेला पेट्रोलिंगची पार्टी इम्रान नाना भोगीची पार्टीने मिळालेल्या खबरीनुसार तात्काळ त्याला हॉस्पिटलला भरती करण्यात आले आणि आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीला अटक करण्यात आली। प्रदीप मरसकोल्हे हा आरोपीचं नाव आहे। घनश्याम साहू हा जखमी आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।